नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे कारण मी आज पुन्हा एकदा केळीच्या शेतात कामाला गेलोय. चला तर मग आज पाहूया माझा दिवस कसा गेला. तर सकाळी सुरुवात मी नेहमीप्रमाणे शेतात जायच्या तयारीने केली. शेतात काम करताना विडा लागतो म्हणून आधी छान विडा घासून घेतला. केळीच्या शेतात डास फार असतात. शेतात कामाची सुरुवात करण्याआधी अंगाला लोशन लावले आणि मगच कामाची सुरुवात केली. शेतात पोहोचल्यावर मुख्य काम होते केळीच्या पिलांची व फुटव्यांची कापणी करणे. एक एक पान व एक एक फुटवा काळजीपूर्वक कापत होतो. कापलेले पाने आणि फुटवे व्यवस्थित एका जागी ठेवले, त्यामुळे नंतर आपल्याला कामात गोंधळ होणार नाही. दुपारी मग घरी निघालो. आज माझा उपवास होता, त्यामुळे घरी जाऊन छानसा फराळ केला. फराळात साबुदाणे बनवलेले होते. मग पाणी भरलेल्या बॉटल घेतली आणि परत शेतात गेलो. उन्हाच्या तापामुळे पाणी महत्वाचे असते कारण आपलं शरीर थकायला नको. आणि हो, काम करत असताना एक थोडा धक्काच बसला कारण की आणखी परत एकदा साप दिसला होता. पण मी शांत राहून थोडा मागे झालो आणि मग पुढचे काम सुरू केले. शेतीतले काम फक्त मेहनत नाही तर कधी कधी धोकादायकही असतं. उरलेले काम पूर्ण केले. मग संध्याकाळी परत घरी आलो. दिवस थकवणारा होता पण समाधान देणारा सुद्धा होता. घरी आल्यानंतर आज श्रावण सोमवार असल्यामुळे महादेव मंदिरात दर्शनासाठी गेलो. मित्रांनो, असा गेला माझा हा आजचा दिवस केळीच्या शेतात. महत्वाचं, तुम्हाला माझा हा दिवस कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटून लवकरच एक नवीन शेतातील ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाकाल.